वक्फ बोर्डच्या जमिनी काढून घेऊन उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप. वक्फ बोर्डचा पूर्वीचा जुना कायदा पुनर्जीवित करावा, मिरज शहर मुस्लिम जमाततर्फे मागणी. भारत सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात बदल केल्याने आज याला विरोध दर्शवण्यासाठी मिरज शहर मुस्लिम समाज अध्यक्ष साजी अली बरकत अली पठाण यांच्या नेतृत्वाखाली मिरज प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भारत सरकारने मुस्लिम वक्फ बोर्ड संदर्भात नुकताच कायदा पारित केला आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये बदल झाला असल्याने मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचा आरोप आज करण्यात आला. वक्फ या शब्दाचा अर्थ दान असा आहे. वक्फ समितीला मिळालेल्या जमिनी या दान स्वरूपात मिळाल्या होत्या आणि त्या आहेत. या जमिनी काढून घेऊन मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कट सरकार करत असल्याचा आरोप आज करण्यात आला. मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करून नवीन केलेल्या कायद्यांमध्ये बदल करावा, पूर्वीचा जुना कायदा पुनर्जीवित करावा अशी मागणी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने निवेदन करून करण्यात आली. यावेळी RPI अशोक गटाचे अशोकरावजी कांबळे, जैलाब शेख, हरुणभाई खतीब यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. आज मिरज शहर मुस्लिम जमात मिरज के जानिब से हम सभी हजरात यहाँ पर पहुँचे. प्रांत ऑफिस मिरज हमारे आते हैं करके अशोक रावजी कांबळे साहब, माजी नगर से राहुल भाई, जैलाब भाई, आजी माजी हमारे सब पदाधिकारी कार्यकर्ते हम सब मिलकर वक़्फ़ अमेंडमेंट बिल जो मोदी सरकार ने नया कानून लाया है, इस कानून का हम पूरे मुस्लिम समाज इस कानून का विरोध करते हैं. ये कानून हमें मंजूर नहीं है. ये कानून लाने की कोई ज़रूरत नहीं है. देश के हालात जो है वो देश के हालात पर ध्यान देने का न देते हुए जानबूझकर मुस्लिम समाज को तकलीफ देने के लिए ये कानून ला के वक़्फ़ बोर्ड की जो ज़मीन है वो ज़मीन उद्योगपति लोगों को देने के लिए कायदा लाया है और हम इसका विरोध करते हैं. ये ज़मीन जो है ये वक़्फ़ की है, ये अल्लाह की है, हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़मीन है. 1 इंच ज़मीन हम हाथ लगाने नहीं देंगे और इस कानून को हम मानते नहीं. कानून बदलने के लिए हम प्रांत साहब को निवेदन देना भी और आने वाले समय में अलग अलग तरीके से हम इसका जोर से इसका विरोध करेंगे, आंदोलन करेंगे और इस कानून को एक तो कैंसिल करो, नहीं तो जो कानून के अंदर नियम डाले हैं 17-18 जो भी रहेंगे उसको चेंज करो और इसको रद्द करो. यही मैं सरकार से, मोदी सरकार से, भाजपा वालों से, RSS से बोलना चाहता हूँ. रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रंदिवस 2 वर्षे 11 महिने 18 दिवस सातत्याने प्रयत्न करून या देशामधील मूलभूत लोकशाही म्हणजे ती भारतीय घटना संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाचं गैरउपयोग हा सरकार करतोय. म्हणून हा सरकारला आमचं एक सांगणं आहे, एक सूचना आहे आणि एक आव्हान बी आहे की भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितोय, जर तुम्ही प्रथम मुस्लिम समाजाला, भारतीय मुस्लिम समाजाला जाणून बुजून त्यांचं जर पिळवणूक करत असला तर हा बहुजन समाज कधी गप बसणार नाही. त्यात SC, ST, OBC, VJNT, अल्पसंख्याक सर्व तमाम समाज रस्त्यावर उतरून तुमच्या या सरकाराचा निषेध करील. परंतु जाता जाता एवढं सांगेन, आज मुस्लिम समाजाला कुठल्या ना कुठल्या ऍक्ट खाली, कुठल्या ना कुठल्या रूल्स खाली जो अन्याय, अत्याचार, जो का पीडित समाज आहे आज यांच्यावर होतोय. मी मागासवर्गीय, बौद्ध समाज आणि ख्रिश्चन समाजाला विनंती करतोय, आपणही आता सावध राहणं गरजेचं आहे. आपण जर एकत्र नाही आलो तर अशीच परिस्थिती आपली होणार आहे. म्हणून अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांच्या पाठीशी आपण सगळेजण या ठिकाणी राहूया आणि या सरकारला आपण धडा शिकूया. जय भीम, जय भारत. बघा, वक्फ बोर्डचे जर करता हा जो नवीन कायदा जो तयार झाला आहे, हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. जाणून बुजून एक जमात आणि एका जातीला एक वेगळं ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकार करतोय. जर त्वरित हा कायदा रद्द नाही केला तर आम्ही पूर्ण बहुजन समाज, बौद्ध समाज, ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.